का म्हणते एसपी, कुठपर्यंत घर आलं आपलं? आता घराचं काय आहे, चालू आहे हळूहळू, गटी गटी करायला लागते आता. बरं झाला का म्हणलं तुया टीळ गिळ पेरणं झाला का? तुया आणि त्या शांतारामचा होता ना? नाही ना, आता तेच तर वाट पाहता कवा पेराचा कवा नाही म्हणून. उद्या घेत्या पेरून टाकतो म्हणलं होतं आता. बरं उद्या पेरू राहिला का? हो, मग आता उद्यापासून कसं दिवसाची लाईन राहते म्हणलं, उद्या पेरून टाका. उद्या म्हणजे कसं पेरणं झाल्याबरोबर लाईन सुरू करून देता येते पाणी. हे काय लिहिली शांताबाई तर एक नंबरचा चुगल्याखोर माणूस आहे हा. बापरे एस पी आबाजी काय म्हणता, चांगले ठाटात बसून आहे बा. आता ठाटात बसणं म्हणजे आता तुले शंभा आबाजी नाही दिसता, तिकडे अण्णा नाही दिसता, मीच दिसलो का तुले? भला काढेल माणूस आहे राजा तू. आता मजा कित म्हणलं तेवढं काय वाट तुले मजा का सृष्टी राजा शांताराम, काही समस्या का नाही राजा तुले? आपलं का काम आहे ते गुपचूप करायचं निघून चाललं जायचं, काय लगावच्या फाट्या पाड्याच्या. काय एस पी आबाजी तुम्ही कवाय गरमच राहता का हो, जरासे थंडी राहत जाणं. अरे माहित नाही का रे शांताराम, उन्हाळा लागला ना आता, एसपी आबाजी कसं गरमच होतं म्हणताय. बरोबर आहे, उन्हाळा लागला म्हणून गरम होत आहे जास्त. हो ना बाजी, काऊन घरी भाकर नाही दिली का म्हणलं? जेवण करून आलो मी, पोटभर जेवण आलो. बरोबर जेवले ना, ठीक आहे मग तेच म्हणता. अरे शांताराम कसं रे, मी उद्या तीळ पेरतो म्हणलं, तू की कवा पेरतो मग? हो तेच तर विचारासाठी आलो तुम्ही. ते म्हणलं संभाबाजीले चांगला फेकता येते तीळ, तर म्हणलं कसं द्या म्हणलं तेवढं फेकून. बॅड गेड झाला का रे तू शांताराम? अरे राजा आता का फेकाचे दिवस राहिले का बहीण? लोक पेरते ना, तू म्हणताय फेकतो म्हणून. तर ते तीळ फेकूनच पेरत असते वाटते ना? का राजा शांताराम, छोटाले काष्टकार म्हणते बहीण मामी तीळ कसा पेराचा हे नाही माहित तुले राजा? का शेती करते राजा, का शेतकरी बनशील रे तू? अरे पहिली डाव आहे ना एस पी आबाजी, याच्या पहिले आम्ही पेरला नाही कवा, माहित नाही ना कुठं राजा? एवढे तंत्रज्ञान आहे, एवढे मोबाईल ठेवडा राजावर सोबत, कायच्यासाठी आहे रे? युट्यूबवर का निष्ठ ठे काय निष्ठ स्वाईप करासाठी आहे का निष्ठ ठे वरट करत राहिला बोट निष्ठ ठे? जरा असे कवा कवा कामाचे व्हिडिओ पाहिले पाहिजे, एखादी शेती संदर्भात एवढे सारे व्हिडिओ आहे राजा युट्यूबवर, ते पाहिले पाहिजे माणसानं. थेट सोडून बिनकामाचेच व्हिडिओ पाठवायचा आहे राजा. कसं करशाल मग तुम्ही? अशानं होईन का डिजिटल? ठीक आहे शेतकरी डिजिटल होताय म्हणते ना, तर अशानं भैशील का तू डिजिटल माणूस? हो टाइम लागन, माहीत पडताच माहीत पडत ना, एखाद्या मना सगळ्या गोष्टी थोडी ना माहीत पडत असते. हो तर 2-3 बॉया सांगून दे, मस्त सरत्यानं पेरून टाकती. ते माती किती मिस्टिंग कर त्याच्यात मस्त. ते का कसा हिशोब आहे ते पाय मस्त मोबाईलवर भगम व्हिडिओ सापडून जाते, कसा पेराचा का पेराचा. आमच्यापेक्षा तर ते मोबाईल मध्ये चांगलं सांगते रे, ते पाहून पेरून टाकायचा. मोबाईलचं काय हो तुम्ही सांगा ना, कसं तुमचा अनुभव जास्त आहे, दांडगा अनुभव आहे तुम्हाला. ते मोबाईलचं काय आहे, बिना अनुभवानं निसते ते काय आहे, ते कोण्या कामाचं नाही. का सांगायचं का, या अन्नाला माहितच आहे ना, आता तुझ्यासोबत पेरणारच आहे वाटते ना, ती ह्याला सबनच माहित आहे. हो ना, तुम्हाला माहित आहे का? बाप्पा किती वर्षाचा तीळ पेरू राहिलो राजा, जरासं विचारायचं एक शब्द समजलं नाही तर. बरं मग आता ते सरत्यानं पेराचं म्हणलं तर बैलही पाहिजे ना, ते काय माणूसही पाहिजे रोजदार. आता मला तर काय ते जमत नाही. हॅलो राहिले अशाच करता राजा तुम्ही, ते ट्रॅक्टरच्या भरोशावर शेती करता का रे राजा? हो जरासं ते एली हकलाचं तर आलं पाहिजे. आता कसं सगळं हे गहू घेऊ हे हरभरा घे सबन आपण यानंच ट्रॅक्टरनंच पेरतो बा. ते तिळगिळ कवा पेरला नाही बा, कवा एली हकलाचं काही काम नाही पडलंय तरी मग ते रोजदार लावून देतो एका दिवसासाठी. बरं आहे. अरे शांताराम काष्टकार काही खरं नाही राजा तुया. तर मी काय म्हणलं मग अण्णा, ते बाया सांगून ते द्या लागेल मग मला, आजच पेरायचा होता तीळ. बरं पाहून चाल ना मग, ते मंदाबाईकडे चाललं जाऊ. जर असं मजूर तर मग तिथूनच मग सांगून देऊ. मला एखादी रोजदारही पाहिजे ना राजा, ते एली हकलाले ते कसं मग आता पाहा लागेल एखादी माणूस कोणी सापडला तर. वेळेवर राजा माणसंही नाही सापडत. तर पाय ना भेटतेस, कोण ना कोणी भेटतेस. ते घनश्याम पाय नाही तर मग ते राहते देवीदस्त राहतेस रिकामा वावर राखत, त्याला मग चालवा तेवढं रिकामा राहण्यापेक्षा. रिकामा कुठं ते वावर राखत राहते ना, त्याचा भाजीपाला आहे ना, गाई ढोरं घुसले तर. होतं पाय तर विचारून का म्हणते नाही का नाही, तर ते घनश्यामले विचार पहिले, मग पाहू. तो जर नाहीच म्हणून तर मग इकडे जाऊ. अरे तो घनश्याम गेला रे बा, यवट माले का कुठे जाताना दिसला मला. हो का? बरं मग पाहा लागेल आता, देवीदास भाऊलेच पाहा लागेल आता विचारून. तो विचार त्याले दे म्हणा तेवढं आहेस की तू 1-2 तासाची गोष्ट, खूप 3-4 तास लागन. तसं काही ना काही नियोजन करावंच लागेल ना, त्याच्याशिवाय त्याच्यापर्यंत का जमणार आहे? हो तर तू तोपर्यंत ते त्याच्या वावराची ते भाजीपाल्याची गिराकवाली करतो, तोपर्यंत ते होऊन जाते मग इकडं. पाहून विचारून पहिले आला तर पाहिजे राजा होते, जर नाहीच म्हणलं त्यानं मग काय करायचं? तर चाल ना मग, पहिले ते त्याला भेटून घेऊ, मग तिकडून मग बायाकडे चालला जाऊ. मग तोच नाही म्हणून तर मग का आजचा दिवस पडन ना गहू, पहिले आपण सांगून द्यायचं ते मंदाबाईकडं. आणि मग इकडं हाच नाही आला तर मग का करते, पहिले चालते देवीदासकडे जाऊन येऊ, मग पाहता येते बायाला सांगता येते मग. बरं चला मग चला. पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट. बहीण मामी माणूस तजून जाते राजा. काय सकाळी उठलं का वावरात, बहीण मामी संध्याकाळी जागलेले वावरात. बहीण मामी भाजीपाल्याचा मोठा रोनाच आहे राजा. काही दिवस सुख नाही ना, सुखाची झोप एक तरी दिवस घेतली म्हणून मला आता आठवत नाही ना, एवढे दिवस झाले बहीण मामी. मोठा त्रास आहे माझा घोर. हे देवीदास घरी आहे का रे बा? कोण शांताराम भाऊ आहे का? या घरी सावा. चला चला ना, घरीच आहे वाटते.
काय म्हणता शांताराम भाऊ, कसं काय येणं झालं बा गरीबाच्या घरी? काय राजा तुम्ही पण देवीदास, काय ना गरीब आहे राजा, एवढा चांगला भाजीपाला पिकवता राजा, मस्त दन्न पैसा येत राहते रोजच्या रोज, काय ना गरीब झाला राजा तू. बस तुम्हाला ते पैशाचं दिसते, इकडे दिवस रात्र डोळे फुटत पर्यंत जागल करा लागते आणि इकडे वावरात मरा लागते, हे नाही दिसत तुम्हाला. बस पैसाच दिसते का हो तुम्हाला? आता नाही ना शांताराम भाऊ, करून पहा बरं भाजीपाल्याचा एक डाव हाती घ्या बरं तुम्ही, करणं होते का तर मग पाहू तुमच्या ज्यानं. काय बा आपलं हे असेच पिकं बरं आहे, आपलं एक डाव लावून दिलं का 3-4 महिने मोकळं काम. तेच म्हणलं ना राजू, तुम्हाला पैसे दिसते राजू, साधी गोष्ट नाही ना, दिवस रात्र मेहनत करा लागते तेव्हा कुठं जमते. हो बिना मेहनतीचं कोणतं आहे मग? कोणतंच नाही, सबन शेतात मेहनतच करा लागते, फुकट का भेटणार आहे का? जाऊ दे ना, कामाचं बोलणं शांताराम, काय आला आणि काय बडबड करू राहिला, कामाचं बोलणं राजा. हो ते राहिलंच बहीण. मी काय म्हणलं रिकाम आहे का म्हणलं आजच्या दिवस, तेवढा आपला ते तीळ पेराचा होता, आता येली कसं मला काही हकलता येत नाही म्हणून म्हणलं दे बा तेवढं. कुठं राजू शांताराम भाऊ, कुठं रिकामा इथं तिथं माहित नाही का मग वानेर त्रास देते ना, भाजीपाल्यामध्ये काय धिंगाणा करून ठेवते ना मग दिवसभर. नाही जमत बा, दुसऱ्या कोणाला पाहा ना, ते घनश्याम आहे त्याला पाहून घ्या ना, तो येत राहते वाटते ना. गावात नाही राजा म्हणून तर पंचायत आली, मी म्हणलं आता कोण आहे तू साहेबा म्हणलं, आता परी मी तुझ्या म्हणजे भाजीपाल्याची रखवाली करतो ना आजच्या दिवस, पण तू देव तेवढं तर दे माय करून. बरं पाहतो बा, तसं म्हणता का, पण तुम्हाला राह लागन बरं भाजीपाल्यामध्ये, वानेर लयच त्रास देते. राहतो ना राजा, पण मला कसं येली नाही हकलता येत म्हणून होय, माया इथं घोर झाला, जास्त वेळचं आपलं काम आहे ना, 2-3 घंट्यात पार उरकून जाते आपलं. बरं ठीक आहे ना, मग येऊन जातो. या शांतारामचं झालं का मग माय देजो तेवढं, माय काही जास्त वेळ नाही, 2 घंट्याचा आहे माया पण. कमाल आहे राजू अण्णा तुमची, पान एखादी रोजदार भेटत असेल तर मी इकडे राहतो, तुम्ही एखादी रोजदार पाहून घ्या. नाही राजा, आता वेळेवर कोण सापडणार आहे, तसा तर माझ्या आज पेराचा अंदाज नव्हताच, पण आता हे शांताराम म्हणे म्हणून आज म्हणलं आता पेरून टाकावं सांगा मगच. बरं पाहतो बा, मग मला तर रासगिरास आला तर मग मी पेरीन नाही रे बा, आत्ताच सांगून ठेवलेलं बरं राहते. मग पाहिजो झालं तर तेवढं करून देजो, नाही तर आता मग का करते, इलाज नाही, उद्याच पेरा लागून मग मला. बरं चाल मग मी ते बायाला सांगून देतो, तू येऊन जाजो मग वावरात तसेच जो आता. तर ते मग येली गेली कोणाची आहे? येली मायापाशी नाही रे बा, माया फक्त बैलच राहीन, येली गेली नाही मायापाशी. हो माईवाली आहे घरी, साईन मायवाल्या, मी ते घेऊन जातो. तेच म्हणलं पहिले सांगलेलं बरं, नाही तर बैल आहे मायास ना, येली मायास ना, सगळंच माया. नाही नाही, इली आहे ना आपल्यापाशी, आहे इली, मी देऊन देतो नाही शांतारामले, घेऊन जा म्हणतो आता. बरं ठीक आहे, मग तुम्ही जा, मग मी येतोच आता मागून, आता बस जेवण खाऊन केलं का बस आलोच समजा. आणव सके जेवायला आण, वाढताट लवकर, जा लागते वावरात आता उन्हातानाचं. बहीण आम्ही आज बहीण येली हकला लागते दिवसभर. हो ना, तुम्हाला तर म्हणता कवांचा जेवून घ्या, स्वयंपाक कवांचा होऊ नये, तुम्ही लवकर जाता म्हणून. हो बाय, आता आपलं सीझन चालू होते हरभरा कापाचं, कोणाचा तीळ पेरणं राहते, कोणाचा मूग पेरणं राहते, कोणाची फल्ली पेरणं राहते, कोण आता चालू तर होतेच आता. तेच म्हणलं आता कोणी चाट देऊ नका, नाही तर मला हे कामाला मला ते कामाला, आता मधात कोणी चाट नका देऊ. तर तुम्हीच पान म्हणता बाई, त्या दिवशी आम्ही सुट्टी घेतो म्हणलं, पण ते शांताराम आला मग गेलो नाही का आम्ही ते कचरा कापाले. हो तुमचा विषय नाही म्हणा, पण बाकीच्या बाया म्हणून सांगू राहिली. तेच म्हणलं ना, आम्ही रिकामा असलो तरी येतोच ना, आणि चाट ते काही दिवस नाही देत बापा. नाही मग मी उधडे घेऊन ठेवायची, मग इकडे चाटा द्यायच्या बाया, तसं नाही झालं पाहिजे. मग माझ्या सौरावर बसते ना मग ते, और मालकाचे बोलणे मला खा लागते. मी हो म्हणून मजूर वावरात नाही गेल्यावर. तुम्हाला तर माहितच आहे आमचं, बाकीच्या बायाला सांगा बापा तुम्ही आता, आम्हाला का, आम्ही तर नेहमीच येतो. मला काय वाटते म्हणता, आपल्यापाशी बाया कमी पडून राहिल्या ना कामाले, ज्यानं आपला तुंगा कमजोर होईल ना. हो मी तेच विचार करता, मला वाटतं बाया वाढवाच लागल. एका दिवशी 2-2, 3-3 उधडे येते, तू कोणाला कुठं पाठवशील, म्हणून म्हणता बाया वाढवून दे, एवढ्या बायात काही होणार नाही. मी तेच विचार करता, पण कुठं लक्ष देणार मी एकटीस, बाया वाढवल्या तर लक्ष देणं नाही होत ना. होतं तू याच्यानं लक्ष देणं होत ना, तर मग मला सांगत जा ना, मी 5 जाईन अर्ध, भले मुकड जमीन तूच राह, पण मी 5 जाईन ना. लक्ष द्यायला हवं नाही का आम्ही, आमच्यावर एवढा विश्वास नाही का तुले? तसं नाही बाई, ते पण कसं आहे, वावर मालक मला बोलते ना, काही कमी जास्त झालं तर मला सांभाळा लागते. तर पाय बा त्या मतानं, पण मा विचार होता जराशा 2-3 बाया गावच्या असल्या म्हणजे कसं आपलं कसं चालते, तुंगा सगळीकडेच चालते. मग तुझ्या भरोशावर वाढवतो मी बाया, तू जर लक्ष देत असशील तर मग वाढवतो बा. काही काळजी नको करून तू, आम्ही हाव ना, सांभाळून घेतो, तेवढं का असते. तसे काही कमी जास्त झालं तर मग मी आहेस ना, तू तेवढं सांभाळून घेतेस. आता तुला एवढ्या वर्षाचा अनुभव आहेस. तसं नाही, सांभाळेल तर मी 10 का 15 बा सांभाळू शकतो, पण कसं जास्तचं डोक्यावर वजन असलं तर एकही नाही होत धडाचं आणि दुसरे नाही होत धडाचं. मग म्हणून मी विचार करतो, पण आता तू लावते ना हिंमत, मग राहते मला सोबती, तू म्हणते सांभाळतो म्हणून, तर मग ठीक आहे ना, वाढून देतो 2-3 बाया, म्हणजे कसं आपल्याकडे कोणी आलं तर म्हणजे गेलंच नाही पाहिजे. नाही हे बरंच आहे, पण कसं आहे मग तुम्ही घेऊन ठेवता 1-2 कामं, मग ते कसं आजचं झालं का उद्या झालं का ते परवा, ते मग विचारच करत राहा लागते का बा, आजचं का होईन उद्याचं का होईन म्हणून काम. ते मोठी चिंताच राहते, कामं घेऊन ठेवले उद्या घेऊन ठेवले तर त्याच्यापेक्षा बरं आहे ना, बाया जास्त असल्या तर होऊन जाते पटापट. अरे मंदा मावशी, कुठं चालला म्हणलं तुंगा आपला? कुठंच नाही बा, आज तर कुठंच नाही चालला. काऊन नाही, अन्नाचं माझ्या दोघांचं पेराचं होतं, तीळ पेराचा होता, तर म्हणलं पाठवून दे 2-3 बाया. तुमचं ना असंच राहते, म्हणजे वेळेवरच सांगता, जर आम्ही नसतं भेटलं तर मग का केलं असतं तुम्ही? तसं नसते ना, ते मी म्हणत होतो तर फेकीवच पेराव, पण ते आपला आबाजी म्हणे ना, संभा आबाजी, फेकीवचा जमाना राहिला का म्हणे, आता ती पूर्ण असं पेरणीच असते म्हणे बैलानं, एवढं झालं म्हणून आता आलो बा सांगायले.
हो पण कसं आहे, एक दिवस अगोदर सांगायचं, पहिले नियोजन करायचं आपलं. कसं वेळेवर बाया भेटते नाही भेटत. आता आज भेटल्या म्हणून ठीक आहे, जर नसत्या भेटल्या तर मग काय केलं असतं तुम्ही? या शांतारामले माहित नाही ना का ती पेरत असते म्हणून, ते फेकत नसते म्हणून. याले का समजते, यानं पेरलाच नाही ना आजपर्यंत. आता पहिली डाव आहे वाटते याचा. पण तुम्ही तरी यांना काल सांगलं का? आता तुम्ही वेळेवर सांगू राहिले ना आज. नाही, मला आज कुठे पेरायचं होतं, मला तर उद्या पेरायचं होतं. आज तुला सांगत होतो मी बरोबर, पण आता आज शांतारामले पेरायचं आहे ना, म्हणून आलो बा. म्हणजे आज जर याचं लवकर झालं दुपारपर्यंत तर मग नंतर माय होऊन जाते, म्हणून आलो मी. अरे शांताराम, मग किती बाया पाठवू सांग मग आता तू. नाही, तिनं पाठवून दे ना, तिने असल्या तरी होऊन जाते. मी काय म्हणलं, ते पेराची रोजी जराशी वाढून आहे म्हणलं 50 रुपये. 250 रुपये रोज द्या लागन. बापरे, 250 रुपये? आता तर एक जास्तच करू राहिला तुम्ही तर. अरे जास्त नाही ना, दिवस माहित नाही का? आता उन्हाळा लागला ना, ऊन कशी राहते, चट झोमते ना अंगाले राजा. तुम्हाला काय आहे, काम करणारवाल्याला माहित पडते कसं असते आणि कसं नाही तर. 10-20 वाढवले असते, डायरेक्ट तुम्ही 50 म्हणताय ना मंदाबाई, असं कसं? हो ना, मग कामही करावं लागते ना बायले तसं उन्हात दिवसभर. मग त्याचा तुम्ही विचार करता का? हिवाळ्याचे आणि पावसाळ्याचे दिवस जरा अलग राहते, पण उन्हाचा कमी झटका बसला तर बिमारच पडते ना. बायले कसं रिस्क घेऊन काम करावं लागते, त्याच्यामुळे म्हणलं 50 रुपये देऊ नाही शकत आता तुम्ही वाढवून उन्हाळ्याचे. बरं, 50 जास्त होते ना, खूपच खूप. 30 रुपये वाढून देऊ, 230 देऊन देऊ, जमते ना मग? नाही ना शांतारामजी, तसं कसं 50 रुपये तर वाढून पाहिजे ना. उन्हात दिवसभर काम करावं लागते ना, बिमार पडलं तर 8 दिवस कामी नाही येत ना. मग बाया ऐकत नाही म्हणलं, त्याला 50 म्हणजे 50च पाहिजे. जाऊ दे म्हणलं मंदाबाई, गावातल्या गावात काम आहे, तुमचंही नाही माये नाही. कसं 240 घेऊन घे. कसं बाय 240 जमते ना मग? का कसं करता का नाही करत मग 240 ना? का 250 पाहिजे? तर आता जाऊ द्या, काय होत नाही, 240 नाही करून टाकू. बरं, पाठवून दे मग मंदाबाई, लवकर पाठवून दे. जरासं झालं पाहिजे, दोघांचंही झालं पाहिजे. तुम्ही वेळेवर सांगसान ना, दोघांचे झालं पाहिजे म्हणता. असं कसं होणार आहे? माणूस होय ना, मशीन थोडी होय. रातच्या दिवसात ते झालं तर अन्नाचं फेरून देऊ, नाहीतर मग अन्नाचं उद्या फेरून देऊ. काही हरकत नाही, माय लेटही झाले एक दिवस तरी काही हरकत नाही, पण पाठवजा फक्त बाया. पण तसं तर आज झालं तर आजच पाठवतो. जर याचं झालं नाही शांतारामचं तर मग उद्या पाठवून देतो. बरं ठीक आहे, मग पाठवून दे, लवकर पाठवून दे जरासा. हो, तुम्ही तुमचंच हे आणायचं आणि ते आणायचं राहते. आमच्या बाया लवकर येते, जा या. काय बरं म्हणलं तुले, आज जर बाया 2-3 आगावच्या असत्या ते शांतारामचं झालं असतं ना, अन्नाचं झालं असतं. तुला म्हणता ना बाया पाहिजे म्हणून. हो, पण खरीच गोष्ट आहे ती. तर पाहू ना, वाढवून टाकू बाया. मी सांगतो तसं, एक दोघीला विचारतो आज आणि सांगून देतो. कसं बाया म्हणलं तर कसं नवीन कशा काम नाही करत, आपल्या हाताखाली राहून नाही राहत ना. मग नवीन बाया कसं असलं ऐकतही नाही. तुम्ही कसं रेग्युलर काम आहे तुमचं, आता एवढे वर्ष झाले मायाच तुमच्यात राहता तर तुम्हाला बरोबर माहित आहे. पण नवीन बायाला कसं साध्य नाही साधत, पट्टे नाही पटत, बरोबर निवडून पाहा लागते बाया. आता तर पहा, आताच काही नाही, पण वाढवा लागते म्हणून तुम्हाला एकदाच सांगलं मी ना फक्त. तर ठीक आहे, मग तुम्ही 3 जणी चालले जा मग शांतारामच्या वावरात, तेवढं द्या पेरून त्याचं. आणि त्याचं जर लवकर दुपारपर्यंत झालं तर ठीक, नाहीतर मग उद्या अन्नाच्या वावरात चालल्या जा. पाहू ना आता होते का नाही, तर जर झालं तर जातो, नाही तर मग उद्याच जातो. जा मग लवकर बाया, हो मग उशीर नका करू. हो हो हो. नाही म्हणजे बरोबर, पहिल्याच्या सारखी मजाच नाही राहिली राजा. तर आहेच म्हणा, आपल्या वक्ती कसा पूर्ण माहोल राहीन उन्हाळा लागला तर. तेच म्हणताव ना, का बम ते क्रिकेट खेळायला जायचं का, ते गिल्ली दांडू खेळायचं का, ते मस्त हॉलीबॉलचं ग्राउंड करायचं, मस्त हॉलीबॉल खेळायचं. पुन्हा आता गावातल्या शाळेत कसं मस्त मजाच आहे ना पहिले क्रिकेट खेळाले. मस्त उन्हाळा लागला का चाललं क्रिकेट खेळाले. पण आजकालचे पोट्टे काही राहिला नाही राजा, क्रिकेट खेळायचा नाही राहिला, शौक का काहीच नाही, बाहेर नाही निघत ना घराच्या. तर आहेच म्हणा, हे मोबाईल पाहिजे, मोबाईल घेऊन राहते राजा, आणि बस मोबाईल मध्येच राहते, बाहेर काही निघत नाही ना. कसं ग्राउंड मधले काही खेळ खेळत नाही. आपण पाय बरं, कमी खेळ खेळू का, क्रिकेट का, आणि ते काय रगोल्या का, आणि ते काय कंचे का, गिल्ली दांडू का. पहिलचा पूर्ण मावलच होता राजा, गेलेच राजा ते दिवस, राहिल्या फक्त आठवणीस. ते तर आहेच, आता गेलेले दिवस काही परत येत नाही, फक्त आता आठवणी राहिल्या. आता काही म्हण, पूर्ण मजा शेन राजा. कम पोट्टे राय का पहिले, गल्लो गल्ली पोट्टे राहीन, पोट्टे भोमाडच राही ना. आता तर पोट्टे नाही राहत जास्त. हो, आता एक खेळ लुप्तच होत चालला गावातून, बस मोबाईल मध्ये घुसून आहे आता सबन पोट्टे. लहान लेकरं तर सहीच, पण मोठे माणसं पण तेच काम करताय ना. एक डावचा जे मोबाईल घेतला का 1-2 तास सोडत नाही ना, काम राहिले जाग्यावर. सब आता त्या मोबाईलच्या आहारी चालले, एक. मोबाईल काही चांगलं नाही, चांगला आहे पण त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. मोबाईलचे गुलाम होऊन बसले ना काही लोक, तर ते हेच नाही समजत मोबाईल त्याला चालवते का त्यांनी मोबाईलला चालवते. तर गंभीर बाब आहे, पण काही म्हणे गंभीर बाब आहे. गंभीर का, चांगलीच गंभीर आहे ना, पोट्टे पागल होत आहे ना. मित्रांनो पाहिजा, मोबाईल काही जास्त लहान लेकराला देत नका जाऊ. कसं आहे, लहान लेकरं जिद करते, रडते, म्हणून तुम्ही त्यांना मोबाईल देता, पण हे लई चुकीचं आहे बरं. पुढे जाऊन याचे खूप हानिकारक परिणाम तुम्हाला दिसून येईल. सावध राहा, सतर्क राहा. आता पहा आमचं तर सांगणं काम आहे चांगलं. आता पहा, तुम्ही करणं न करणं ते तुमच्या हातात आहे, आम्ही तर काही करू नाही शकत त्याच्यात. पण मोबाईलचे दुष्परिणाम लई वाईट आहे बरं, हे लक्षात ठेवा. बरं, का म्हणते झाबरू, मग गेला नाही राजा कामावर तू? नाही, आता काम सध्या बंद आहे आपलं. आता सध्या वावरातच जाणं चालू आहे. ते मस्त बरं आहे राजा, दुकानदारी कंटिन्यू चालूच राहते मस्त रोजच. तर हो, आता कसं तरी चालू द्यावं लागते आता. का म्हणता जोडी मारती झाबरू, का म्हणता, का चालू आहे बा? नाही, आता शांताराम भाऊ चालू आहे बाबा दुकानदारी आता. ते जाऊ दे, एखादी अगरबत्तीचा पुडा देऊन दे आणि माचीसचे डब्बे दे,
न शेंदुरी देऊन दे. बापरे काय बा, काय नाही ते तिळ पेरतो म्हणलं तर कसं आता पूजा करावंच लागते ना काही नाही पेराच्या वक्ती. वा वा वा, ते तर करावंच लागते म्हणा. झाबरू रिकामा आहे का मग तू आज? हो बा रिकामा असा बा. चल मग जरासा वावरा सोबती होते कसं आहे मले. चाल गाडी घेऊन. चला ना तसं आहे मी रिकामा असा आज. बरं ते मारते लवकर ते बरं. बरं शेंदूर आणि अगरबत्तीने एक माचीची डबे. बरं ठीक आहे, आता देतो. आता मग मी ते बॅगा घेऊन घेतो आणि ते मावशीला सांगतो ते आल्या मग चालत जाऊ. बरं ठीक आहे ना. तर ते आण बरं ते तिळाच्या बॅगा आण बरं. ना डब्बा देऊन दे तिकडंच मग जेवण करून घेईन. अजून काही स्वयंपाक झाला नाही म्हणलं ते तिळाच्या बॅगा घेऊन जा, मग मी आणीन तुम्हाला डब्बा. आतापर्यंत वाचच आहे तुझ्या स्वयंपाक. बरं जाऊ दे ते तेवढ्या तिळाच्या बॅगा देऊन दे मग आणत राहायचो तो डब्बा. बाया चांगल्या का म्हणलं? कोणाला सांगलं मग? ते सांगलं ते मंदा मावशीचा तुंग नाही का त्याच्यात 3 बाय पाठवून दे बा म्हणलं. नाही हकलेलं कोणाला सांगलं? तुम्हाला हकलता येते का? चांगलं ना ते देवीदासले सांगून दिलं ते. बरं देऊन देतो मग. चालले जा मग, मी येईन मागून डब्बा घेऊन. ना ते पूजेचं की सामान घेतलं ना? हो घेतलं ना सगळंच घेतलं. दुकानातून आलो आत्ताच. तेच म्हणलं, नाही तर भुलून जासान. झाबरुले नेता का सोबत? हो जातो आता घेऊन आले. मागून फसाटी की करायचं काम पडलं तर मग देतो भिडून आलेस. जमते जमते. झाबरू जेवला का? तुझ्या डब्बा आणू म्हणलं. शांताराम भाऊ सोबत जेवून घ्यायचं मग. कसं सांगू एवढ्या सकाळी स्वयंपाक होते का? आणि एक तर मलाच करावं लागते. नाही जेवलो ना काही जेवलं करू नको. बरं तू देऊन दे 2 पोळ्या एक्स्ट्रा टाकून द्यायच्यासाठी. 2 नाही म्हणता 3 टाकून दे. मनाचं काम नाही म्हणा, मीच टाकून देतो. ती घेऊन येतो मग. दोघांचा डब्बा घेऊन येतो. चालले जातो मी. चाल मग गाडी चाललं जाऊ आता. जमताय का रे देवीदास का भेरत आहे? काही चिंताच नको करू शांताराम, तू एक नंबर जमत आहे आता तुया. तेच म्हणलं कसं होतील कसं नाही का. जरासं वल्ल होतं ना जमीन म्हणून म्हणलं. बाया हो जमताय ना मग? पुन्हा काही चिंताच नको करू, मस्त पडत आहे. तेच म्हणलं चाल द्या मग चाल द्या. काय म्हणलं शांताराम भाऊ, तोपर्यंत राहते झाबरू इथंच राहते. काही लागलं गिगलं तर तोपर्यंत तुम्ही वावरात जा. आपली रखवाली आहे ना तिकडं. वानेर खाईन ना, घुसन ना वानेर. हो रे बा ते तर विसरलोच होतो मी. बरं जातो आता जातोच आता. जेवण खाऊन करतो. डब्बा आला ससन मावाला जातो. वाटते चालू पेरणं. हो झालं आत्ताच ताली सुधी लावून दिलं. म्हणलं आता बरं राहते निश्चिंत राहते माणूस. चला आणला मी डब्बा ठेवला ते आंब्याच्या झाडाखाली. चला जेवण करून घेऊ. आता चाल आता हे राहते पेरत. आता आपण चाललं जाऊ. म्हणले मग तिकडे जा लागते भाजीपाल्याकडे याच्या. झाबरू मग तू इथं राहायचो. काही लागलं गिगलं ते यायला पाहून घेतो. मी चाललो तिकडे राहतो मी हे देवीदासच्या भाजीपाल्याकडं. बिंदास राहा चालले जा तुम्ही तिकडं. मी काही लागलं गिगलं तर पाहतो इकडं. आता गोष्टीच करत राहते का? चला ना जेवून घ्या दोघे जण. मी जेवायची मी जेवून घेतो. चला बरं चाल बा चाल. भूकही लागली चांगली खायसून. चला मित्रांनो आज तीळ पेरणं होऊन जाते आपलं. तीळ पेराची धामधूम ही सिरीज आता आजचा हा शेवटचा एपिसोड. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बैल चाल रे चाल.